नमस्कार मित्रांनो, ॲडव्होकेट आनंद या आपल्या YouTube चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. मागच्या काही आठवड्यांमध्ये सेल डीड आणि इतर दस्त प्रकारांबाबतीत आपण माहिती घेतली. आज लीज पेंडन्सी ह्या प्रकाराबाबतीत आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. लीज पेंडन्सी ह्याचा अर्थ असा की दोन पक्षकारांमध्ये ज्या वेळेला मिळकतीच्या बाबतीत वाद चालू असतो त्या बाबतीत त्या भांडणाची नोटीस ज्या ठिकाणी नोंदवली जाते ते ठिकाण म्हणजे रजिस्ट्रेशन ऑफिस, आणि तो जो दस्त असतो त्याला नोटीस ऑफ लीज पेंडन्सी असं म्हणतात. मालमत्ता हस्तांतरण कायद्यामध्ये सेक्शन 52 मध्ये लीज पेंडन्सी या प्रकाराबद्दल लिहिलेलं आहे. लीज पेंडन्सी हा लॅटिन भाषेतला शब्द आहे. लीज पेंडन्सी याचा अर्थ वाद प्रलंबित असणारी नोटीस, वाद प्रलंबित असणारी नोटीस किंवा वाद प्रलंबित असणारं तत्व. लीज पेंडन्सी नोटीस नोंदवण्याची गरज का असते ह्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. असं बघूया की राम आणि अनिल दोघेही मित्र आहेत. रामनी अनिलला राहण्यासाठी त्याचं घर दिलं आणि ते घर अनिलला दिल्यानंतर अनिलने ते घर सोडायला नकार दिला. असं झाल्यावर रामनी अनिलच्या विरोधात एक दावा दाखल केला. तो दावा चालू असताना अनिलनी दाव्याचा निकाल होण्या अगोदरच त्या मिळकतीची विक्री आपण समजूयात सुरेशला करून टाकली. राम हा दावा जिंकला, पण राम हा दावा जिंकल्यानंतर तो ज्या वेळेला त्या जागेचा ताबा घ्यायला गेला त्यावेळेला त्या जागेमध्ये हा सुरेश नावाचा इसम राहत होता. सुरेश म्हणाला, अहो ह्या बाबतीत मला माहितीच नव्हतं की तुमच्यामध्ये काय वाद प्रलंबित आहे. त्या व्यक्तीने माझ्याकडनं मोबदला स्वीकारून मला ही मिळकत विकलेली आहे, त्यामुळे आता मी काही करू शकत नाही. त्यानंतर रामला सुरेशकडून ती मिळकत घेण्यासाठी परत एकदा दावा लावण्याची गरज निर्माण होते. आता ही जर गरज थांबवायची असेल आणि या पद्धतीचे जर का नवीन नवीन खटले होण्यापासून जर का रामला संरक्षण हवं असेल तर रामनी काय करायला हवं ते समजून घेऊया. ते समजून घेताना या सेक्शन 52 ची मदत घेता येते. नोटीस ऑफ लीज पेंडन्सी मध्ये या तत्वामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्या वेळेला अशा स्वरूपाचा वाद प्रलंबित असतो आणि तो वाद प्रलंबित असलेला जर आपण नोंदणीकृत दस्ताद्वारे जर का एका ठिकाणी लिहून ठेवला तर पुढे होणाऱ्या संभाव्य खटल्यांपासून त्या पक्षकाराला वाचता येतं. म्हणजेच काय की हे जे दोघांमधलं भांडण आहे ते अशा एका ठिकाणी लिहून ठेवायचं की ज्याची माहिती सर्व जगाला होते. आता लक्षात घ्या की असं ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेला काही महत्वाच्या बाबी लक्षात घेतल्या जातात. त्या काय? सगळ्यात पहिली गोष्ट की दोन्ही पक्षकारांमध्ये वाद प्रलंबित पाहिजे. तो वाद दावा किंवा तो जो वाद आहे तो कोर्टामध्ये चालू असला पाहिजे. दोन्ही पक्षकारांनी जो दावा एकमेकांविरुद्ध दाखल केलेला आहे तो दावा कुठलाही कोल्युसिव्ह किंवा संगणमताने केलेला दावा नको. यासाठी आपण एक वेगळं उदाहरण बघूया. असं लक्षात घ्या की दोन भावंडांच्या नावावरती एक मिळकत आहे. त्यातल्या एका भावंडाला ती मिळकत विकसकाला विकायची आहे, पण दुसऱ्या भावाला ती मिळकत विकसकाला विकायची नाही. अशा परिस्थितीत एक भाऊ त्या विकसकाबरोबर संगणमत करून जर दावा लावतो आणि सांगतो की ही मिळकत आता वाद प्रलंबित आहे, तर ह्या पद्धतीचं जे काही प्रकरण आहे ते कोल्युसिव्ह सूट किंवा संगणमताने फसवण्याच्या उद्देशाने केलेला दावा या सदरात येतो आणि त्यावेळेला अशा लीज पेंडन्सीची नोंद ही करण्यात येत नाही. आता आपण पुढे पाहूयात की ज्या वेळेला असा जो काही दावा किंवा वाद प्रलंबित असतो त्या दाव्याची जी कार्यकक्षा असते किंवा त्याचं जे ज्युरिस्डिक्शन असतं ते त्या कोर्टाच्या परिकक्षेत पाहिजे आणि तर त्यावेळेला त्या लीज पेंडन्सीची नोंद होऊ शकते. आता हे सगळं होत असताना सेक्शन 18 रजिस्ट्रेशन ऍक्ट प्रमाणे ह्या लीज पेंडन्सीची नोंद करतात. या लीज पेंडन्सीची जेव्हा नोंद करतो ती नोंद केल्यानंतर आपण त्या बाबतीतली माहिती संबंधित तलाठ्याला देऊ शकतो. संबंधित तलाठी किंवा त्या बाबतीतला जो रेकॉर्ड्स ऑफिसर असतो ज्याला आपण म्हणतो लँड रेकॉर्ड्स ऑफिसर तो त्याची नोंद घेऊ शकतो. ही जी बाब होती ही साधारण 2015 पर्यंत चालू होती. 2015 साली या बाबतीत संबंधित खात्याने एक नवीन गॅझेट आणलं. त्या गॅझेटच्या बाबतीतली माहिती किंवा त्या गॅझेटच्या बाबतीतली लिंक आम्ही खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती आपण नक्की पहा. ते जे गॅझेट होतं त्या गॅझेटमध्ये असं ठरवण्यात आलं की अशा स्वरूपातले जे वाद प्रलंबित आहेत तर त्या सगळ्या वादांची नोंद ही लँड रेकॉर्ड्स ऑफिसरनी घेण्याची गरज नाही. ज्या वेळेला त्या बाबतीतला वाद हा पूर्णपणे संपुष्टात येईल
त्यानंतरच अशा स्वरूपाच्या बाबतीतली जी नोंद असते किंवा अशा ज्या भांडणांच्या बाबतीतल्या नोंदी असतात त्या लँड रेकॉर्ड ऑफिसरनी करण्याच्या आहेत. अर्थातच हा जो काही प्रकार होता किंवा हा जो काही गॅझेट होता त्याला मोरेश्वर तातू विरुद्ध एसडीओ बारामती या पर्टिक्युलर दाव्यामध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये आव्हानित करण्यात आलं. आणि त्या आदेशामध्ये माननीय उच्च न्यायालयाने असं ठरवलं की हा जो काही गॅझेट काढलेला आहे तो बरोबर आहे. त्यामुळे 2015 नंतर कुठल्याही लँड रेकॉर्ड ऑफिसरने अशा स्वरूपाच्या लीज पेंडन्सीची नोंद घेण्याची गरज नाही. मग आता प्रश्न असा उपस्थित राहतो की मग अशा स्वरूपाचं जे भांडण दोन्ही पक्षकारांमध्ये प्रलंबित आहे त्याची माहिती किंवा त्याची बातमी ही पुढच्या व्यक्तीला कळणार कशी? तर त्यासाठी आयजीआरनी जी साईट विकसित केलेली आहे त्या साईटवर ज्या वेळेला तुम्हाला कुठल्याही नवीन मिळकतीची खरेदी करायची असते त्या बाबतीतलं सर्च टायटल रिपोर्ट हा काढणं गरजेचं आहे. अर्थात त्यासाठी तुम्हाला संबंधित गोष्टीच्या सगळ्या कागदपत्रांची इत्तंभूत माहिती घेऊन तुम्ही संबंधित तुमच्या वकिलाकडे जाऊनच या बाबतीतला सर्च आणि टायटल रिपोर्ट घेणं आवश्यक आहे. अन्यथा त्यातले जे वादाचे मुद्दे आहेत त्यातल्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या तुम्हाला तितक्याशा सोप्या पद्धतीने कळणार नाही. आता लक्षात घेऊयात की अशा पद्धतीचा जर वाद प्रलंबित असेल आणि तरी देखील जाणून बुजून जर का तुम्ही ती मिळकत विकत घेतली तर काय होतं? तर सेक्शन 52 प्रमाणे ज्या वेळेला असा वाद प्रलंबित असतो आणि वाद प्रलंबित असल्याची नोटीस ज्याला लीज पेंडन्सी अशी नोटीस जर नोंदवलेली असेल आणि तरी देखील तुम्ही ती मिळकत जर जाणून बुजून खरेदी घेतली तर मेहरबान कोर्टाचा जो काही आदेश येईल त्या आदेशाच्या बाबतीत तुमच्यावरती तो आदेश लागू केला जातो. म्हणजे तुम्ही जरी त्या भांडणामध्ये त्या वादामध्ये तुम्ही पक्षकार जरी नसलात तरी त्या आदेशाची अंमलबजावणी ही तुमच्या विरोधात केली जाऊ शकते. त्यामुळे होणाऱ्या कुठल्याही गैरकारभाराच्या किंवा गैरकानूनी अशा दस्तांना या लीज पेंडन्सीनी आळा बसतो. त्यानंतर बऱ्याच वेळेला पक्षकार असं विचारतात की लीज पेंडन्सी केली म्हणजे आपल्याला स्टे मिळाला का हो? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. याचं कारण असं, स्टे किंवा तुर्तातुर्त मनाई ही त्या दोन्ही पक्षकारांमध्ये जेव्हा वाद चालू असतो त्या बाबतीत ज्या पक्षकाराच्या विरुद्ध अशी मनाई मागितलेली असते त्याच्या विरोधात दिली जाते. त्याचाच अर्थ असा की वाद प्रलंबित असताना त्या व्यक्तीने ती मिळकत दुसऱ्या कोणाला हस्तांतरित करायची नाही. परंतु ती हस्तांतरित करताना जर का एखाद्या व्यक्तीने डोळसपणाने जर का अशी माहिती घ्यायचं ठरवलं तर त्याला या वादाच्या बाबतीत संपूर्ण माहिती मिळू शकते. तर या लीज पेंडन्सी मध्ये नेमकं काय असतं ते समजून घेऊया. लीज पेंडन्सी ही अशा एका प्रकारचा दस्त असतो ज्याच्यामध्ये दोन्ही पक्षकारांची नावं असतात. त्याचबरोबर त्या दोघांमध्ये ज्या मिळकतीच्या बाबतीत वाद चालू आहे त्या मिळकतीचं इत्तंभूत वर्णन आणि माहिती लिहिलेली असते. मग त्या बाबतीतला जो काही सीटीएस नंबर आहे, सर्वे नंबर आहे, गट नंबर आहे, मिळकत क्रमांक आहे याची पूर्ण माहिती दिलेली असते. त्याचबरोबर ज्या पक्षकारांनी दुसऱ्या पक्षकाराच्या विरोधात जो काही मागणी किंवा जो काही जी काही प्रेयर केलेली आहे त्या प्रेयरची सुद्धा त्याच्यामध्ये माहिती दिलेली असते. आणि अशा स्वरूपाने हा लीज पेंडन्सीचा दस्त पूर्ण होतो. अर्थात या लीज पेंडन्सीच्या दस्ताबरोबर साक्षांकित प्रत दाव्याची ही एक जोडावीच लागते. आणि हे सगळा झालेला जो दस्त असतो हा दस्त हा त्या संबंधित कार्यालयामध्ये नोंदणीच्या कार्यालयामध्ये नोंदवला जातो. आणि ही जी लीज पेंडन्सी तयार होते त्याचा इंडेक्स 2 देखील होतो. याचाच अर्थ सूची क्रमांक 2 चा आपल्याला एक उतारा देखील मिळतो. त्यामुळे जर का कुठल्या नवीन व्यक्तीला ती मिळकत जर का खरेदी करायची असेल आणि त्याने जर का त्या मिळकतीचा सर्च टायटल रिपोर्ट काढला तर त्यामध्ये त्या इंडेक्सचा उल्लेख किंवा इंडेक्सच्या बाबतीमध्ये लिखाण केलेलं आपल्याला आढळून येतं. अर्थात ही जी काही बाब आहे ही लीज पेंडन्सीची जी काही मिळकतीचा दस्त असतो हा स्थावर मालमत्तेच्या वादांच्या वेळेलाच केला जातो. हे जे काही लीज पेंडन्सीचा दस्त आहे हा दोन्ही पक्षकारांपैकी एक कुठलाही पक्षकार करू शकतो. असं लक्षात घेऊयात की समजा जमीन मालकाला त्या जमिनीचा ताबा मिळण्यापासून जर का घुसखोरांनी वंचित केलेला असेल आणि त्या बाबतीत वाद प्रलंबित असेल तर जमीन मालक पण करू शकतो. आणि त्यावेळेला जमीन मालक ह्या मिळकतीची विक्री करण्याची भीती जर त्या घुसखोराला किंवा त्या ताबेदाराला असेल तर तोही या लीज पेंडन्सीची नोंद करू शकतो. अर्थात हा जो दस्ता आहे या दस्ताबद्दल
बऱ्याच लोकांना माहिती नव्हती, म्हणून आपण आजचा हा व्हिडिओ केलेला आहे. आता मी कमेंट बॉक्समध्ये आलेल्या प्रश्नांपैकी एका प्रश्नाचं उत्तर देतो. प्रश्न असा आहे की आमच्या परिसरामध्ये लँड सर्वे ऑफिसर्स माझ्या मिळकतीच्या बाबतीत एक्सचेंज डीडची नोंद घेऊ शकत नाहीत, त्यांना तो विषयच कळत नाही. तर असं लक्षात घ्या की सेक्शन 150 आणि सेक्शन 149 या अन्वये अशा पद्धतीच्या नोंदी घेणं हे त्या लँड रेकॉर्ड ऑफिसरवरती बंधनकारक आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्याला ही नोंद घ्यायला लावणं हे तुम्हाला सहज शक्य आहे. मग ते दस्त हे सेल डीड, एक्सचेंज डीड किंवा गिफ्ट डीड असलं तरी देखील, आणि हे तीनही दस्त हे लँड रेकॉर्ड ऑफिसर यांनी नोंदवणं हे अनिवार्यच आहे. त्यामुळे आपण संबंधित अधिकाऱ्याला योग्य त्या अर्जाद्वारे या बाबतीत जर माहिती दिली तर तो आपल्या या दस्ताची नोंद नक्कीच घेऊ शकेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ॲडव्होकेट आनंद या आपल्या YouTube चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपण लवकरच भेटूयात पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासकट. नमस्कार.